सध्या एक बातमी खूप ट्रेंडिंग आहे. इराणचा सुप्रीम लीडर मारला गेला आणि आपल्या काश्मीर सोबतच भारताच्या इतर शहरांमध्ये आणि त्यासाठी आंदोलन होत आहे. प्रश्न पडतो, नेमकं आंदोलन कुणासाठी आणि कशासाठी? हा जो इराणचा सुप्रीम लीडर आयतुल्ला अली खोमेनी होता, त्याने भीतीला धर्माचा चेहरा दिला आणि सत्तेला अल्लाचं नाव दिलं. झालं काय? 1979च्या क्रांतीवेळी लोकांना स्वातंत्र्याचं स्वप्न दाखवलं गेलं होतं. अन्याय संपेल, लोकशाही येईल, सन्मान मिळेल अशी आशा निर्माण झाली होती. पण काही वर्षातच इराण एका कट्टर धार्मिक हुकुमशाहीत बदलला. हजारो राजकीय कैद्यांना फाशी देण्यात आली. 1988 मध्ये हजारो विरोधकांना गुपचूप रात्रीतून मारण्यात आलं. इराणमध्ये विरोधकांना न्यायालय नव्हतं, वकील नाही, अपील नाही, फक्त थेट मृत्यू. खोमेनीच्या काळात महिलांसाठी सक्तीचा हिजाब कायदा लागू झाला. केस चुकून दिसले तरी शिक्षा, हिजाब नाकारलं तर तुरुंग, फटक्यानी मृत्यू. स्वतःच्या शरीरावरील महिलांचा हक्क उरला नाही. इराण जगात सर्वाधिक फाशी देणारा देश आहे. कित्येक सत्य मांडणारे पत्रकार, लेखक एका रात्रीच गायब झाले. अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला. फक्त एवढंच नाही, देशाबाहेरही यांचा हस्तक्षेप सुरू आहे. मिडल ईस्टमध्ये विविध टेररिस्ट गटांना पाठिंबा दिला जातो, आर्थिक आणि लष्करी मदत केली जाते. लहान मुलांचा वापर ह्युमन बॉम्ब म्हणून केला जातो आणि आज त्या क्रूर नेत्याचा मृत्यू झाला. इराणमधील अनेक लोक याला नवीन सुरुवात मानत आहेत. ते स्वातंत्र्याची शक्यता पाहत आहेत, नवीन श्वास घेत आहेत. आणि इथे आपल्या काश्मीर, कारगिल, लखनौ सारख्या अनेक शहरांमध्ये अशा एका क्रूर सत्तेच्या नेत्यासाठी शोक व्यक्त केला जातोय. खरंच त्या व्यक्तीच्या काळात हजारो निरपराध मारले गेले, जिथे महिलांना स्वतःच्या शरीरावर तर नाहीच पण केसावरही हक्क नव्हता, जिथे विरोध करणे म्हणजे फक्त मृत्यू. आणि अशा व्यक्तीच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला जातोय. सिरियसली कोण आहे ते शोक व्यक्त करणारे लोक? आणि ज्यावेळेस उरी, पुलवामा, पहलगाम अटॅक झाले तेव्हा कुठे होते?